चिपळूणमध्ये भव्य मंदिर बनत आहे आणि त्या मंदिराची सर्व आपण आज माहिती घेणार आहोत। आणि खास करून आपण बघितला जो कोकणात जांभा मिळतो त्या जांभ्यापासून हे पूर्ण मंदिर बनलं जात आहे। त्यामुळे आपल्याला पूर्ण जो कलर आहे मंदिराचा तो लाल दिसतोय, तो पूर्ण जांभा वापरण्यात आलेला आहे मंदिरासाठी। आणि हे मंदिर आहे चिपळूण ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थानाचं आणि सुंदर असं मंदिर बनत आहे। आपण पूर्ण मंदिराची माहिती घेणार आहोत। नमस्कार चिपळूणकर, सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जय जोगेश्वरी, जय काळभैरव। तर आपण आता जुना काळभैरवाचं जे मंदिर बनत आहे चिपळूणचे ग्रामदैवत, या मंदिराच्या आपण इथं आलेलो आहोत। आणि चिपळूणमध्ये आपण बघितलं ना, मुसळधार पाऊस चालू आहे। सकाळपासूनच चांगली अशी पावसाळ्याची सुरुवात केलेली आहे। 4-5 दिवस मागे गेलो तर एखादी सर यायची आणि परत पाऊस गायब व्हायचा, पण आज आपण बघितलं चांगली अशी मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। सकाळी मोठ्या प्रमाणावरती ढग आल्यामुळे थोडं काळोखसारखं झालं होतं आणि त्यानंतर मुसळधार पाऊस आला। तर मित्रांनो, आपण श्री चिपळूणचं ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिराच्या इथे आपण आलेलो आहोत। आणि जे मंदिर बनतंय ना मागे नवीन मंदिर, ते पूर्ण चिऱ्याचं आहे। म्हणजे कोकणामध्ये जो सहज जांभा उपलब्ध होतो ना, त्या जांभ्यापासून हे मंदिर बनतंय। तर त्या मंदिराची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। आणि ह्या बाजूला आपण जे स्टेज बघतोय ना, तिथे पूर्ण लाकडाचं काम चालू आहे। जे लाकडावरती कोरीव काम वगैरे होत आहे ना, त्या साईडला आपल्याला इथे होताना पाहायला मिळतं। आणि मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला काही कामगार दिसत आहे। तिथे आपण बघितलं तर पूर्ण लाकडावरचं ते छोटं बारीक जे कोरीव काम आहे ते पूर्ण इथं केलं जात आहे। तर चला आपण पूर्ण मंदिराची माहिती घेऊया। चिपळूणच्या सांस्कृतिक जडणघडणीचे आणि असंख्य भक्तगणांचे ग्रामदैवत आणि कुलदैवत असलेले श्री जोगेश्वरी देवी आणि श्री जुना काळभैरव देवस्थानाचे हे मंदिर नवीन बनत आहे। त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच आपण आहोत। आणि प्रवेशद्वारावरती आपण बघितलं ना, तर पूर्ण हा जांभ्याचा वापर केला गेला आहे। आणि ह्या जांभ्यावरतीच बघितलं ना, पूर्ण अशी बारीक आपल्याला चांगलं असं नक्षीकाम दिसतंय दोन्ही बाजूला। आपण ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जे प्रवेशद्वाराचं जे आपल्याला भिंत दिसते ना, ती पूर्ण जांभ्यापासून बनवलेली आहे, चिऱ्यापासून बनवलेली आहे। आणि त्याच्यावरती सुंदर असं आपल्याला कोरीव काम केलेलं दिसतंय। आणि एवढं रेखीव काम आपल्याला पाहायला मिळतंय ना, आपण बघितलं तर जांभ्यावरती कलाकुसर करणं मोठं हे आपण बघितलं ना, जोखमीचंच काम असतं। सुंदर असं आपल्याला नक्षीकाम करणं आणि ते एवढं सुबकतेने आपल्याला या मंदिराच्या एंट्रीवरतीच आपल्याला काम केलेलं पाहायला मिळतं आहे। आणि मंदिराच्या पूर्ण चारी बाजूने आपल्याला अशी ही भिंत दिसते। वरपर्यंत आपण आलात की ही जी भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला असं कोरीव काम दिसतं आहे। आणि इथून जी भिंत चालू झाली ना, पुढे आपल्याला इथं स्टम्प्स दिसत आहेत, ते सुद्धा चिऱ्यापासून बनवलेले आहेत। आणि त्या स्टम्पवरती सुद्धा आपल्याला सुंदर असं रेखीव कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण जो कोकणामध्ये जांभा आपण काही ठिकाणी चिरा वगैरे म्हणतात, बॉक्साईट, ह्या चिऱ्यापासून पूर्ण हे आपण बघितलं भिंत बनवली गेलेली आहे। आणि जुना काळभैरव देवस्थानाचं आपण बघितलं तर हे प्रवेशद्वार आहे। आणि जे कोरीव काम आहे ते कोरीव काम आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत बेंगलोरचे हो। तर इथे जे कामगार आहेत ना, सुंदर असं कोरीव काम आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत लाकडावरती। आणि एवढं सुबक कोरीव काम आहे ना, तर त्याला मी थोडं माहिती विचारणार होतो, पण त्याला फक्त कन्नड किंवा तमिळ भाषा येते, त्यामुळे आपल्याला थोडं त्यांच्याशी बोलायला अडचण होईल। तर ते बंगलोरवरून आलेले आहेत। तर सागवान लाकडावरती सुंदर असं कोरीव काम आपल्याला करताना पाहायला मिळतात। म्हणजे तुम्ही बघू शकतो किती मेहनत घेतली जाते। श्री जुना काळभैरव मंदिराचं हे जे कमानी बनली जाते त्याच्यावरती जी डिझाईन काढण्यासाठी आपण बघितलं तर बारीक असं कोरीव काम केलं जातं आहे। आणि बंगलोरवरून कामगार आलेले आहेत। आणि ही कला आपल्याला सहजसहजी बघायला भेटत नाही, सगळ्यांकडेच ही कला नसते। बंगलोरवरून कारागीर आलेले आहेत आणि सुंदर असं कोरीव काम करत आहेत। तुम्हाला थोडे जी नक्षीकाम केलं त्याची माहिती देतो। आपल्याला इथे ह्या लाकडावरती सागवानावरती आपण बघितलं ना, तर इथे घोडा दिसतोय। आणि ह्या घोड्यावरती आपल्याला इथे देव विराजमान झालेले दिसत आहेत। त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि खालच्या बाजूला इथे हत्ती दिसतोय। आणि हत्तीच्या खालच्या बाजूला सिंहासारखं तोंड असलेला प्राणी, आणि इथे सुद्धा आपल्याला देव विराजमान झालेले दिसत आहेत। असं सुंदर कोरीव काम आहे। आणि हे जे कोरीव काम आहे ते सेम कोरीव काम आपल्याला ह्या बाजूला पाहायला मिळतं आहे। त्यानंतर हे दुसरे कारागीर आहेत, त्यांच्या इथे आपण जाणार आहोत। थोडी मला माहिती दिली, इथे एक चित्र बनवलेलं आहे। ह्या चित्राप्रमाणे जे कोरीव काम आहे ते कोरीव काम इथे ह्या लाकडावरती करतायत। फक्त बघणार इथून आणि ते बघून अंदाज लावून त्यांच्या स्वतःच्या कलेने सुंदर असं इथं कोरीव काम आपल्याला तसंच्या तसं बघायला मिळतं आहे। तुम्हाला जर एखादं उदाहरण द्यायचं झालं ना, तर आपल्याला हा जो घोडा आहे त्याचा डोळा तुम्ही व्यवस्थित बघा, इथे देव जे विराजमान झालेत ते व्यवस्थित बघा। आणि लाकडावरची असणारी ही त्यांनी काढलेली प्रतिकृती, ज्यांनी सुंदर असं त्यांनी कोरीव काम केलेलं बघितलं ना, सेम तसं त्यांनी सुंदर असं घोड्याचं रूप सजवलं आहे। इथे जे देव विराजमान झाले आहेत त्यांचं सुद्धा असं सुंदर असं रूप सजवलेलं आहे।
हे काम पूर्ण झालेलं आहे आणि सेम असं आपल्याला ह्या साईडला कोरीव काम पाहायला मिळतं आहे. बघा त्यांनी कसा आकार तयार केला आणि नंतर ह्याला सुंदर असं पूर्ण हळूहळू आकार दिला जाईल आणि आपण जसं तिकडे घोडा बघतोय तसा इथे घोडा तयार होईल. तर सुंदर असं कोरीव काम आपल्याला लाकडावरती होताना पाहायला मिळतं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं ना, हे जे एंट्रीला जी कमानी आहे ती पण पूर्ण सागवान लाकडाची आहे. तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी सुंदर असं आपल्याला कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं आहे. तर आपल्याला इथे सुद्धा ही सुंदर अशी मूर्ती दिसते आणि मूर्तीच्या डोक्यावरती जे आपल्याला टोपली दिसते त्याच्यावरती फळं दिसत आहेत. इथे केळी दिसत आहेत. ह्या साईडला आपल्याला एखादं फळ दिसतंय, असं फळ दाखवलेलं आहे. आणि इकडे थोडं वरती आपण आलो तर सुंदर असा मोर आहे. त्यानंतर इथे कलश आहे आणि त्याच्यामधून मोर कलश अशी सुंदर डिझाईन आपल्याला पूर्ण ह्या श्री जुना काळभैरव देवस्थानाच्या एंट्रीला जी कमानी आहे त्या कमानीवरती पाहायला मिळते. आणि सुबक आणि सुंदर कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. तुम्ही जर हे कोरीव काम बघितलं ना, एवढं बारीक बारीक कोरीव काम आहे. ते बघतानाच आपल्याला विचार करावा लागतो की हे कोरीव काम कसं केलं असेल, एवढ्या पद्धतशीर आणि एवढं परफेक्ट काम कसं केलं असेल आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतं. ह्या बाजूला एक हत्ती आहे आणि ह्या बाजूला एक हत्ती आहे. समोरनं आपल्याला बघितल्यानंतर ही जी सोंड आहे ती बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा हत्ती आहे. सुंदर असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यानंतर आपण एंट्रीलाच आपण जे वरच्या साईडला जे तर पूर्ण लाकडाचं आहे आणि वरच्या साईडला आपण बघितलं तर त्याच्यावरती सुद्धा सुंदर असं कोरीव काम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे. बघितल्यानंतर एवढं मनाला शांती वाटते आणि एकदम पूर्ण माणूस थक्क होतो की एवढं बारीक बारीक कोरीव काम आपल्याला सुंदर असं कोरीव काम पाहायला मिळतं आहे. थोडं झूम करून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. इथे एक आपल्याला फूल पाहायला मिळतं, त्याच्यावरती सुंदर असं कोरीव काम पाहायला मिळतं. त्यानंतर इथे जो कलश, इथे जो घुमटासारखा भाग बनवला आहे त्या घुमटावरती सुद्धा सुंदर असं कोरीव काम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे. सुंदर असं एंट्रीलाच आपल्याला कोरीव काम लाकडामध्ये केलेलं पाहायला मिळतं आहे. बघितलं तर इथे जी खिडकी आहे ना, त्या खिडकीचं सुद्धा काम आहे ते पूर्ण लाकडापासून केलेलं आहे आणि त्याच्यावरती सुंदर सुंदर आपल्याला असं कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आपल्याला बघितलं तर हा जांभा दगड आहे, त्या जांभा दगडामध्ये पूर्ण कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं आहे. वरच्या साईडला आपण छत बघितलं तर इथं पूर्ण लाकडाचं पाहायला मिळतं आहे आणि वरच्या साईडला इथे जो हॉलच्या मधीच म्हणजे मंदिराचा जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्याबरोबर आपण मधीच आलो की तरी आपल्याला वरच्या साईडला सुद्धा घुमटासारखा भाग तयार केलेला पाहायला मिळतो. तो पूर्ण लाकडाचा आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे देवारे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला देव दिसत आहेत. ते सुद्धा पूर्ण लाकडापासून बनवलेले आहेत. आपण ह्या साईडला बघितलं तर तामिळ, कर्नाटक म्हणजे बंगळूरवरून आलेली लोक इथे कोरीव काम करतायत. त्यानंतर आपण दुसरी जी कमानी आहे ते कमानीमधून आपण आतमध्ये जाऊया आणि सुंदर असं ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बलाढ्य मोठं असं घुमट आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हा पूर्ण घुमट असेल तो सुद्धा पूर्ण लाकडाचा आहे आणि ह्या लाकडावरती पूर्ण आपल्याला कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं आहे. तर आपण बघतोय तो मंदिराचा गाभा आहे. याच ठिकाणी देव विराजमान होणार आहेत आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला भले मोठे असे पिलर पाहायला मिळतात, खांब पाहायला मिळतात. ते सुद्धा पूर्णपणे आपल्याला चिऱ्यापासून बनवलेले आहेत, म्हणजे जांभा दगडापासून बनवलेले आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं आहे. त्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेर एंट्रीलाच आपल्याला जे गाभाऱ्याची कमानी आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आहे. आपल्याला सुंदर अशी इथे मूर्ती पाहायला मिळते. ह्या मूर्तीच्या हातामध्ये आपण बघितलं ना, उजव्या हातामध्ये आपल्याला शस्त्र पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आपण ह्या साईडला हातामध्ये बघितलं तर एक शीर पाहायला मिळतं आहे आणि सुंदर अशी मूर्ती इथे विराजमान झालेली आहे. मूर्ती ज्यावरती उभी आहे तिथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला सुंदर असं फुलाचं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आहे. आणि इकडचा जो उजवा हात आहे तो आपल्याला आशीर्वाद देताना दिसतो. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि मूर्तीच्या वरच्या बाजूला आपल्याला नागदैवत पाहायला मिळते. नागाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आणि पूर्ण वरच्या बाजूला आपण बघितलं तर पूर्ण हे नक्षीकाम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे. आणि ह्या बाजूला आपण बघितलं ना, सुंदर असं जसं ह्या साईडला आपण बघितलं सुंदर असं कोरीवकाम केलेली मूर्ती आहे, तशीच मूर्ती आपल्याला ह्या बाजूला सुद्धा पाहायला मिळते. श्री जुना काळभैरव देवस्थानाचं देव जे विराजमान होणार आहे त्याचा जो गाभारा आहे तो आपण गाभारा बोलतो. गाभारा आपण आता बघतोय. या गाभारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण असं लाकडाचं काम पाहायला मिळेल. इथे सुद्धा काम अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे. ह्या बाजूला आपण बघितलं तर इलेक्ट्रिसिटीचं वगैरे सुद्धा काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि वरच्या बाजूला हे छताचं काम आहे ना, ते छताचं काम सुद्धा पूर्ण लाकडाचं असणार आहे. आपल्याला सुंदर असं हे छताचं काम इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि नक्षीकाम आपल्याला जांभा दगडामध्ये पाहायला मिळतं आहे. आणि भला मोठा चांगला असा स्पेस आणि वरच्या बाजूला घुमटाचा स्पेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या बाजूला सुंदर असा स्पेस आहे. या ठिकाणी आपण बघितलं दर्शन घेऊन आपण इथं येऊ शकतो आणि सुंदर असं वरच्या बाजूला छत पाहायला मिळतं आहे. हे छत सुद्धा आपल्याला पूर्ण लाकडाचं केलेलं पाहायला मिळतं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला जे भले मोठे पिलर दिसत आहेत ना,
ते बघून आपण थक्क होतोय. जांभा दगड्यापासून एवढं सुंदर कोरीव काम करता येऊ शकतं हे आपल्याला अनुभूती होते आपल्याला. कारण की आपण बघितलं तर एवढं जांभा दगडामध्ये चिऱ्यामध्ये आपल्याला मंदिर बनलेलं आपल्याला इथे सुद्धा सध्या तरी कुठे जवळपास पाहायला मिळत नाही. आणि असं सुंदर कोरीव काम आपल्याला चिऱ्यावरती केलेलं पाहायला मिळतं. हा भला मोठा जो पिलर आहे ना चिऱ्यापासून बनवलेला, त्या पिलरवरती आपण बघितलं तर सुंदर असं डिझाईन काढलेली आहे, फूल काढलेलं आहे. या साईडला गोल असं आपल्याला बघितलं तर डिझाईन दिलेली आहे. या साईडला सुद्धा प्रत्येक भागावरती आपल्याला वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळते. आणि ही जी कमानी आहे ह्या बाजूला ही सुद्धा आपल्याला लाकडाची पाहायला मिळते. इथं आपल्याला खिडकी जी आपल्या आतमधल्या बाजूने आपण बघितली ती खिडकीसुद्धा आपल्याला सुंदर अशी लाकडापासून केलेली पाहायला मिळते. आपण ह्या बाजूला आपण आलो तर 6 पिलर पाहायला मिळतात. तर हे 6 पिलर आहेत ते खूप मजबूत आहेत आणि भव्य दिव्यता आपल्याला मंदिराची दर्शवतात. असं सुंदर असं कोरीव काम आपल्याला ह्या पिलरवरती ह्या मोठ्या खांबांवरती केलेलं पाहायला मिळतं. ह्या बाजूला आपण बघितलं तर पूर्ण ही बाजूची भिंत आहे जी पूर्णपणे जांभ्यापासून बनवलेली आहे. आणि आपल्याला ह्या बाजूला सुंदर असं आपल्याला बघितलं तर इथे कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं. ह्या ठिकाणी आपण जे पाईप दिसत आहेत ह्या ठिकाणी लॅम्प येतील ते अजून मंदिराची सुंदर शोभा वाढवतील. समोर जी कमानी आहे ना ती मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बाहेर पडण्यासाठी जी दरवाजा आहे त्या दरवाजावरची ही कमानी आहे. तर ह्या कमानीमध्ये आपण बघितलं ना तर सुंदर असं लाकडाची पूर्ण कमानी आहे आणि ह्या कमानीवरती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. एकदम आपण निरखून बघितलं तर बारीक बारीक कोरीव काम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं ह्या भागावरती. त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा सुंदर अशी फुलांची माळा असलेलं सुंदर असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. मंदिराच्या कमानीमधून आपण प्रवेश केला ना तर मोठा आपल्याला स्पेस पाहायला मिळतो, जो हॉल पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जो वरती घुमट आहे, वरती जे छत आहे त्या छतवरती सुंदर आपल्याला कोरीव काम केलेलं पाहायला मिळतं. आपण बघितलं तर सुंदर असं फूल आपल्याला पाहायला मिळतं, ते पूर्ण लाकडामध्ये कोरलेलं आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा सुंदर अशी डिझाईन आपल्याला केलेली पाहायला मिळते. आणि ह्याचं फिनिशिंग झालेलं आहे. फिनिशिंग केल्यानंतर आपल्याला बघितलं ना तर सुंदर असं त्याला आपल्याला उजाळा पाहायला मिळतो, सुंदर असं अजून शोभून दिसतंय. ते असं फिनिशिंगचं काम आता सध्या या उडनला पाहायला मिळतं आहे. आणि ह्या बाजूला आपल्याला जे देवी देवता आहेत त्यांचं सुंदर असं छोटीशी मूर्ती आणि आपल्याला देवारा पाहायला मिळतो. जवळजवळ आपण बघितलं ना ह्या भागावरती प्रत्येक साधारण 1 फुटावरती आपल्याला अशी मंदिर पाहायला मिळत आहे. टोटल ह्या 16 मूर्त्या आहेत, आपल्याला सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळत आहेत. सर्व चिपळूणकरांना माझं सांगणं आहे की आपण जे सर्व काळभैरवाचे भक्त असतील, त्यानंतर सर्व चिपळूणकर असतील, तर एवढं सुंदर जे काम चाललं आहे ना ते आपल्या देणगीमधूनच चाललेलं आहे. आपण जी मदत करता त्या मदतीमधूनच हे सर्व काम आपल्याला चाललेलं पाहायला मिळतं. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी मंदिराला उभारणीसाठी देणगी आपण द्यायला पाहिजे. चिपळूणकर असतील, सर्व जे भक्त असतील त्या भक्तांनी विनंती आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त दान करावं, जेणेकरून हे जे काम आहे ते काम चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल. आपली एक श्रद्धा म्हणून आपण चांगलं असं दान आपण मंदिरासाठी करू शकतो, जुना काळभैरवासाठी. आणि हे काम बघितल्यानंतर ना, हे नक्षीकाम बघितल्यानंतर आपल्याला मनाला पूर्ण असं शांत वाटतं, मन मोहून जातं. एवढं सुंदर कोरीव काम आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. आपण इथे असलेली जे नक्षीकाम आहे ते परत एकदा आपण पाहूया. इथं आपल्याला एक प्राणी पाहायला मिळतो. इथे सुद्धा आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळते. तिच्या हातामध्ये आपल्याला बघितलं तर सोंड आहे, ती सोंड त्यांनी सांभाळलेली आहे आपल्या हातावरती. आणि इथे जो हत्ती आहे ना त्या हत्तीला पंख आहे, त्या पंखाचे सुद्धा सुंदर असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. हिंदू पौराणिक कथामध्ये आपल्याला असे हत्ती पाहायला मिळतात ज्यांना पंख होते आणि त्यावरती देव विराजमान झालेले आहेत. आणि वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे हत्ती पाहायला मिळतो. वरच्या बाजूला घोडा आहे आणि तलवार घेऊन वरती देव विराजमान झालेले आहेत. आणि सुंदर अशीच कलाकृती आपल्याला इकडे करताना पाहायला मिळत आहेत. हे कारागीर जे बंगलोरवरून आलेले आहेत. I am from to Chiklun worker. This making work teak wood. All wood teak wood. Chiklun Kalabhairav Mandir worker. From to Tamil Nadu. My main owner Prasandas area, Mangalore, Karnataka. This one month work, my work. मुसळधार पाऊस चालू आहे सध्या चिपळूणमधले. वातावरण पूर्ण बदलून गेलं आहे. पूर्ण वातावरण आपण बघितलं तर पूर्ण गार वातावरण व्हायला लागलं आहे. आणि सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी झालेला नाही आहे. पाऊस सतत आपल्याला पडताना पाहायला मिळतो आहे. सुंदर असं हे दृश्य मी जुनं काळभैरव मंदिराचं जे नवीन मंदिर बनतं आहे त्या मंदिराच्या इथूनच मी सुंदर असं दृश्य टिपतो आहे. आणि समोरच्या बाजूला जो मंडप आहे, स्टेज आहे, त्या ठिकाणी आपल्याला हे लाकडाचं काम होताना पाहायला मिळतं आहे. आणि
ठोकळे वगैरे असतील मोठे ते मशीनवरती कट केले जातात आणि ह्या ठोकळ्यामध्ये आपण बघितलं सुंदर असं हे कोरीव काम केलं जातं आणि ही कला आहे ना अप्रतिम कला आहे. ही सुंदर अशी कला आपल्याला पाहायला मिळते आणि खूप वेळ लागतो. छोटं काम आहे ते चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आपण बघितलं तर सुंदर असं कोरीव काम आहे आणि हे जे कोरीव काम आहे ना आणखी सुंदर दिसतं. ज्यावेळेला याला फिनिशिंग होते कलर येतो त्यावेळेला आपल्याला हे अजून चांगल्या प्रकारे उठून दिसतं. पण ग्रामदेवता काळ भैरवाचं जे नवीन मंदिर बनते त्या मंदिराच्या परिसरामध्येच आहे. सुंदर असं मंदिराचं आपल्याला कोरीव काम केलेलं आता पाहायला मिळतं आहे आणि पावसाचा जोर ओसरलेला नाही आहे. आपल्याला चांगला असा मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे चिपळूणमध्ये आणि पूर्ण मंदिराच्या आसपास आणि बाहेरसुद्धा आपल्याला सुंदर असा नजारा पाहायला मिळतो या पावसामधून. त्या बाजूला बघितलं तर सुंदर असं कोरीव कामसुद्धा आपल्याला या जी बाहेरची जी कमानी आहे बाहेरचं जे भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण इकडे बघितलं तर ह्या बाजूला सुद्धा आपण जर आपण एखादे जर अपंग व्यक्ती वगैरे असेल ती सुद्धा इथून गाडी ढकलत वरपर्यंत जाऊ शकते किंवा ट्रॉली वगैरे आपण वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे पायटलांच्या व्यतिरिक्त आपल्याला इकडे डायरेक्ट छोटी गाडी वगैरे काही सामान न्यायचं असेल तर आपण ह्या ठिकाणाहून वरती डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो असं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, जुन्या काळभैरव मंदिराचं जे मोठं मंदिर बनतंय कोणची ग्रामदैवत कुलदैवतेचं जे मंदिर बनतंय ना ते नवीन मंदिराची जी माहिती सांगितली जे सुंदर असं कोरीव काम दाखवलं ना ते कसं तुम्हाला वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि खास करून तुमच्या सहकार्यातून भक्तांनी जे दान दिलेलं असते दानामधूनच हे मंदिर उभारलं जातं आहे. त्यामुळे प्रत्येक भक्ताला असेल चिपळूणकरांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त दान करावं, देणगी द्यावी, ज्यामधून सुंदर असं मंदिर जे उभारलं जातं आहे त्यामध्ये तुमचासुद्धा हातभार लागावा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला चिपळूणमधलं मी थोडं वातावरण पावसामधली सुद्धा माहिती या देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर आतमध्ये जे कोरीव काम केलं असेल ते कोरीव काम असेल बारीक कोरीव काम जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की या व्हिडिओच्या खाली जे कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. जय काळभैरव, जय जोगेश्वरी. बाय चिपळूणकरांनो.